श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। स्वये कर्म करीती अविधी, तेची म्हणती शुद्ध विधी। अज्ञानतेची प्रतिपादी, ज्ञान त्रिशुद्धी म्हणूनिया। स्वतः अशास्त्रीय कर्म करतात आणि त्याला शुद्ध विधी म्हणतात. अज्ञानालाच निश्चित ज्ञान असे प्रतिपादन करतात. ते काम्य कर्मी छळिले, काम महामोहे आकळिले. गर्वदंभादी भेदे खिळिले, काळ सर्पे गिळिले सद्बुद्धीसी. जे काम्य कर्माकडून छळले गेले, ज्यांना काम्य कर्मांनी फसवले, विषय बुद्धीने कवटाळले, ते स्वहिताला आचवून सद्बुद्धीलाही अंतरले आहेत. गर्वादी ज्वरित मुखे, गोडपणी कडू ठाके. विषप्राय विषय सुखे, अतिहरिखे सेविती. गर्वाधिकांच्या ज्वराने त्यांच्या तोंडाला गोड वस्तू कडू लागते, पण ते विषय सुखासारख्या विषप्रचूर वस्तूचे मात्र मोठ्या हर्षाने सेवन करतात. ऐशा विषया लागी पहाहो, आप्त मानुनी निज देहो. रचुनी नाना उपावो, अर्थसंग्रहो स्वये करीती. अशा या विषयांसाठी आपल्या देहाला मोठा हितकर समजून आणि अनेक उपाय योजून स्वतः धनसंचय करतात. मरणेसी झटे घेत, श्री मेळविती श्रीमंत. गृहदारा पुत्रवित्त, नाना वस्तू जात संग्रहो. मरणाशी झगडा करीत श्रीमंत धन मिळवतात आणि गृह, स्त्री, पुत्र, धन अशा अनेक वस्तूंचा संग्रह करतात. ऐसे भोग आयासयुक्त, सांडूनी ज्ञान गर्वी समस्त. ज्ञानाभिमाने नेजेत, अंधतमात अतिगर्वे. पण या सर्वांना कष्टाने संपादिलेल्याही भोगापासून सोडवून त्यांचा ज्ञानाभिमान त्यांना घोर अंधकारात टाकतो. जेथ अंधाराचे डोळे, होऊनी ठाकती आंधळे. तेथ मोहरात्रीचे काळे, अंधतम मेळे अधिक काटे. त्या अंधतमात अंधाराचे डोळे आंधळे होतात आणि मोहाचा काळोख त्या अंधतमाशी मिळाल्यामुळे अधिकच भयंकर होतो. जया अंधाराते प्रकाशू येता, निखिळ काळा होय सविता. जेथ गाढ मूढ अवस्था, अतिमौढ्यता स्वये पावे. सूर्यही त्या अंधकाराला प्रकाशित करावयास आला असता स्वतः काळा ठिक्कर होतो. अशी ती अंधतम अवस्था अति दुस्तर आहे. हे मूढ पामर त्या अवस्थेला प्राप्त होतात. जेथ सुषुप्तीसी झोप लागे, आळसू आळसिजे सर्वांगे. तेथ घर बांधोनी निजांगे, निंदा क्रोध दोघे सदा वसती. जेथे सुषुप्तीला झोप लागते, आळशाच्या सर्व अंगात आळस भरतो, तेथे निंदा आणि क्रोध ही दोन्ही घर बांधून सदा राहतात. तेथ भजन विमुख नरा, अधपतन अभिमान द्वारा. जेवी अथावी पडिला चिरा, तेवी बाहेरा निघो न शके. तेथे भजन विमुख पुरुषाचा अभिमानामुळे अधप्पात होतो. खोल जागेत पडलेल्या चिऱ्याप्रमाणे तो बाहेर पडू शकत नाही. जे वासुदेवी सदा विमुख,
जासी हरी भजनी नाही हरिख, त्यांची दशा हे अधोमुख, अति दुःखे दुःख भोगिती. जे वासुदेवापासून सदा विमुख असतात, ज्यांना हरिभजनाची गोडी नसते, त्यांची अधोगती होऊन ते अतिशय क्लेश भोगतात. ऐशी अभक्तांची गती, सांगितली आहाच स्थिती, वाचुनी त्यांची दुर्गती, वाग्देवता भीती स्पष्ट वदता. मी याप्रमाणे अभक्तांच्या गतीचे थोडक्यात दिग्दर्शन केले, पण त्यांच्या दुर्गतीचे स्पष्ट वर्णन करण्यास वाग्देवतेलाही भीती वाटते. अभक्तांची गती बोलणे, या परीस चांग मुके होणे, प्राणू जावो का सर्व प्राणे, परी ते दोष कोणे बोलावे. अभक्तांची गती सांगण्यापेक्षा मुके होणे पत्करले. प्राण गेला तरी जावो, पण त्यांच्या दोषांचा उच्चार करावयास नको. राया तुझिया प्रश्न काजी, हे दशा बोलणे पडे आजी, येरहवी अभक्तवादे आम्हा माझी, वाचेची पांजी विटाळली नाही. हे राजा, तुझ्या प्रश्नामुळे आज त्यांच्या स्थितीचे वर्णन करावे लागले. एरवी आम्ही कधीही अभक्तांच्या गोष्टी बोलून आमची जीभ विटाळीत नाही. यावरी आता नृपनाथा, वक्ता आणि समस्त श्रोता, रामस्मरणे तत्वता, वाचेसी प्रायश्चिता सर्व कीजे. तेव्हा आता हे नृपनाथा, वक्ता आणि सर्व श्रोते यांनी रामनामाचे स्मरण करून वाणीला सत्वर प्रायश्चित्त द्यावे. ऐकोनी अभक्तांची गती, अतिशयेसी दुःख प्राप्ती, राजा कंटाळला चित्ती, या लागी निश्चिती हरिनाम स्मरे. अभक्तांची ही गती ऐकून राजाला फार दुःख झाले. ती ऐकून तो अगदी कंटाळला आणि त्यासाठी हरिस्मरण करू लागला. ज्या स्मरविले हरी ते, तोची आसी पुसो येथे, युगायुगी भक्त त्या ते, कोणे विधिते भजन करीती. ज्या हरीचे याने स्मरण करविले, त्याच्याच विषयी आता आपण याला विचारूया. असा विचार करून प्रत्येक युगात भक्त त्या हरीचे कोणत्या प्रकारे भजन करतात असे राजा विचारू लागला. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.